महाराष्ट्रातला एक विदर्भातला अमरावती जिल्हा. या अमरावती जिल्ह्याचं नाव स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून जरा चांगल्या प्रकारात मोडल्या जात होतं. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, भारताचे पहिले कृषी मंत्री माननीय डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्यानंतर दुसरं नाव होते भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रासू गवई. अमरावती जिल्ह्यातील थोर संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज. आता येणाऱ्या काळात एक चांगल्या प्रकारात नाव घेतल्या जाईल ते भूषण गवई, जे सरन्यायाधीश आहेत. हा झाला मागचा काळ. पण येणाऱ्या काळात अमरावती जिल्हा कोणाच्या नावाने ओळखला जातोय, तो अमरावती जिल्हा ओळखला जातोय हिंदू शरणी म्हणून नवनीत राणा. नवनीत राणेंनी पहिल्यांदा खासदारकीच्या वेळेस बौद्ध आणि मुस्लिमचे व्होट घेतले. त्यावेळेस त्या सेक्युलर होत्या, नंतर त्या हिंदू शरणी झाल्या. बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि नाव डॅमेज करून टाकले. अर्थातच मी गणेश साखरे, गन्ना फन्ना युट्यूब चॅनल. आपल्याला हे चॅनलवरचे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मराठी भाषेचं चॅनल, आपल्या वैदर्भीय भाषेचं चॅनल. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण ते लाईक, सबस्क्राईब, शेअर करत ना. हीच एक प्रेक्षकांकडून थोडीशी मला खंत वाटते. आणि आजचा विषय आहे शिक्षक मतदारसंघात जे संगीताताई शिंदे, ज्या अनिल बोंडे राज्यसभेचे जे खासदार आहेत, माजी मंत्री आहेत, महाराष्ट्राचे होते, त्या जे गुवाहाटीला होऊन बदनाम झालेले आणि ते प्रतिमा सुधारण्यासाठी धडपडत असलेले, ज्यांचा नुकताच विधानसभेत पराभव झालाय, असं एक नामांकित नाव बच्चूभाऊ कडू. मित्र हो, राजकारण हे आता पहिल्यासारखं सुसंस्कृत राहिलं नाही. या राजकारणात लिच्चाळपणा जो फडणवीसने आणलाय तो वाढत चालला. त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले बच्चूभाऊ कडू, ज्यांनी 13 वर्षापासून लोकसेवा, रुग्णसेवा हा वसा घेतलेला होता. एवढी मोठी कारकीर्द त्यांची एका षटक्यात फडणवीसने निस्ता नाबूद करून टाकली की त्याचे परिणाम त्यांना त्या मतदारसंघात लोकांचा विश्वास नसल्यामुळे आज त्यांना तिथे पराभूत व्हावं लागलं 4 वेळेस. पण आपला मूळ मुद्दा आहे, बच्चू कडू हे सत्ता पिपासू आहेत, अशा ज्या संगीताताई बोलल्या. संगीताताई काय बोलल्या ते तुम्ही पहा. बच्चू कडू हे सत्ता पिपासू व्यक्ती आहे. दिवसाही त्यांना तारे दिसायला लागले आहे. कालपर्यंत ते राज्य शिक्षण मंत्री होते. त्यांच्याकडे मी पेन्शनचा विषय घेऊन गेली तर शिक्षकांना पेन्शन कशाला पाहिजे. जो व्यक्ती अचलपूर मतदारसंघामध्ये 25,000 मतांनी ज्या व्यक्तीचा दारुण पराभव झाला आहे, शेतकरी, दिव्यांग यांनी खूप विश्वास ठेवला होता, परंतु काही झालं नाही. त्यामुळे त्यांचा पराभव शेतकऱ्यांनी, जनसामान्य व्यक्तींनी, दिव्यांगांनी केलेला आहे. आता त्यांना फक्त शिक्षक दिसत आहे. जो व्यक्ती शेतकरी करत होता, आता शिक्षक करायला लागलाय. परंतु जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे, शिक्षकांना अतिशय वाईट भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा राहत आहे. खरोखर शिक्षक हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे शिक्षक असतात आणि शिक्षक नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संगीताताई म्हणते की ते सत्ता पिपासू आहेत. मग संगीताताई ते जर सत्ता पिपासू असतील, तुम्ही कशासाठी या मतदारसंघातून उभे राहता? म्हणजे तुम्हीही सत्ता पिपासूच आहे, तुम्हालाही आमदारकीची वेध लागली. संगीताताई शिंदे यांचा बच्चू कडूवरच रोष का? त्यांचा नितीन धांडे, त्यानंतर देशपांडे, भोये यांच्यावर रोष का नाही? कारण हे जे 3-4 जण आहेत हे शेवटी बीजेपीलाच कनेक्ट आहेत. निवडून या 4 कोणीही आला, देशपांडे, भोयर, शिंदे आणि धांडे, हा बीजेपीला कनेक्ट होईल. पण यांच्या समोर एक सक्षम पर्याय उभा राहिला, तो बच्चू कडू.
कारण बच्चू कडूने जी प्रतिमा मलिन केली होती ते मलिन प्रतिमा, डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचे त्यांचे प्रयत्न खूप चालू आहेत. त्यांनी स्वतःही कबूल केलं की ती माझी एक चूक होती म्हणून. अकोल्याच्या शेतकरी आंदोलनात जे उद्धव ठाकरेचं आंदोलन होतं त्यामध्ये बच्चू कडू हे स्वतःहून गेले. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची प्रतिमा सुधारत आहे आणि येणारा काळ लोकांना असं वाटतं की ते महाविकास आघाडीकडे नक्कीच येतील, ते फडणवीसकडे जातील नाही. त्यामुळे बौद्ध समाजाचे जो शिक्षक मतदार आहे, त्यानंतर जो मुस्लिम मतदार आहे, हा नक्कीच बच्चू कडू यांच्याकडे वळू शकते. त्यामुळे या सर्वांना धास्ती निर्माण झाली का येणाऱ्या काळात सक्षम पर्याय बच्चू कडूच आहेत म्हणून. या मतदारामध्ये 35,600 काहीतरी मतदार इथे व्होटिंग करणार आहेत आणि 27 जण या मतदारसंघात उभी आहेत आमदार होण्याकरता. त्यामुळे याच्यातले सर्वात लोकांचा विश्वासपात्र झालेला माणूस म्हणजे बच्चू कडू. कारण प्रत्येक शिक्षकाला वाटतोय की जे प्रश्न बच्चू कडू तळीस देतात ते हे बाकीचे देऊ शकत नाहीत. आज 300च्या वर त्यांच्यावर केसेस आहेत. कशा स्वतःसाठी आहेत का नाही, त्या केसेस त्यांच्या सर्व अधिकाराला मारण्याच्या, जनसामान्यांचे प्रश्न सोडवायसाठी त्यांनी ते केसेस अंगावर घेतले आहेत. ते प्रतिमा या 4-5 जणांना 27 पैकी कोणाला तयार करता येत नाही. तुम्ही आता पाहिलं असेल अनिल बोंडे यांची सुद्धा एवढी पंचित झाली का एका इकडे बहीण उभी आहे आणि ज्या पक्षाने त्यांना सर्वस्व दिलं त्या पक्षाकडून नितीन धांडे उभे आहेत. आता जावं पुन्हा इकडे म्हणून त्यांनी एक इमोशनल कार्ड काढलं. 9 टीव्हीला त्यांनी जे इमोशनल म्हणजे संगीताताई शिंदे रडल्या आणि आता मगरीचे आसू आहेत का कशाचे आसू आहेत ते आसू अनिल बोंडे यांच्याकडूनही डोळ्यातून पडले. म्हणजे आज नेता बनण्यासाठी तुम्हाला ऍक्टर हवं किंवा ऍक्टरचे गुण असणे हवे हे महत्वाचं आहे. आता हे नौटंकी करतात का काय करतात हे देव जाणे. आता खरंच हे बहिणीकडून यांचं माप झुकतं राहील अनिल बोंडेचं का नितीन धांडेकडून, असे अनेक प्रश्न माणसाला अनुत्तरित करतात. म्हणून हे राजकारण एवढं लिच्चाळ झालेलं आहे की या राजकारणाच्या सीमाच राहिलेल्या नाहीत. येणारा काळ शिक्षक मतदारसंघात हा कोणत्या स्तराला जातो हे पाहूया. यामध्ये पैसा चालतोय, जात फॅक्टर चालतंय का, इमोशनल कार्ड चालतंय का, नातेसंबंध जपल्या जातात. पण बौद्ध, मुस्लिम आणि हिंदू आणि जे त्या शिक्षक मतदाता आहेत त्यामध्ये जे विद्वान आहेत की शिक्षकासाठी हे फक्त बच्चूभाऊच काढले करू शकतात, अशा जर भावना निर्माण झाल्या तर येणाऱ्या काळात नक्कीच या शिक्षक मतदारसंघामध्ये बच्चू कडू हा सक्षम पर्याय समोर येईल आणि तोच त्यांना विजयाचा समित नाही. त्यामध्ये शिंदेताई ह्या नक्कीच मागे पडतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.